बोरगाव कडू येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार। गेल्या 1 वर्षापासून फक्त आश्वासनेच। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकवडा दिनांक 29 मे 2024 रोजी मनसे सेना यांनी बोरगाव कडू येथील ग्रामपंचायतीचे सचिव जिल्लडवार साहेब यांना निवेदन देण्यात आलं। मागील 1 वर्षापासून बोरगाव येथील नाल्याचा उपसा झाला नसल्याने नाल्यांमध्ये पूर्ण घाण साचली आहे। साचलेल्या घाणीमुळे पाणी सुद्धा अडून आहे, त्यामुळे पूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे। त्या दुर्गंधीमुळे गावातील लोकांना कुठेही बसले तरी घाणीचा सामना करावा लागतोय। गावातील लोकांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम पडू नये यासाठी बोरगाव कडू येथील मनसे सेना तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे, अमर शिवरकर, अरविंद झाडे, आबी बेले, निलेश जाधव, गणेश झुंबरे, रोहित जावदवार, प्रज्योत कडू, दानिश शेख, संकेत देशशिट्टीवार यांनी निवेदन दिलं। तसेच बोरगाव येथे भोगवट 2च्या जागेवर अनेक वर्षापासून लोकवस्ती करून राहत असून संबंधित जागेचा कर आणि पाणी कर नियमित भरत असूनही कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत। या जागेवर मोठे खड्डे असून पावसाळ्यात पाणी साचत असून आरोग्यास धोका निर्माण होतो। या साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली असून लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही विनंती करूनही ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी फक्त आजवर आश्वासनेच दिल्याचे गावकरी म्हणत आहेत। गावातील समस्या व अडचणी सोडवण्यासाठी सरपंच व सदस्यांची वारंवार विनंती करूनही कुठलीही उपायात्मक पावले उचलली जात नसल्याने या समस्या वाढत असून ग्रामपंचायत कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे चालत आहे। चल छोटे टाइम पे भी पता नहीं सब होता है तो हार नहीं पहनता
चल छोटे के टाइम पे भी पता नहीं सर्दी होता है तो मैं हार नहीं पहनता, हार नहीं पहनता। या रोड ना आता जसा आला दोन्ही आले पाहिजे आणि आणखी पाहिजे। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।